दरम्यान सिंचन घोटाळा प्रश्नी राज्य सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या कार्यकक्षेत सरकारी अधिकारी आणि नेते येत नसल्याचं स्पष्ट झालंय। या समितीचे अध्यक्ष माधव चितळे यांनी भाजप नेते विनोद तावडे यांना लिहिलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। माहिती अधिकारात आपल्या हाती काही गोष्टी लागल्या आहेत, त्याची शहानिशा आणि अधिक चौकशी एसआयटी मार्फत होऊ शकते का, अशी चौकशी तावडे यांनी चितळेंकडे केली होती। त्यावेळी समितीच्या कार्यकक्षेत अधिकारी आणि नेत्यांची चौकशी येत नसल्याचं चितळे यांनी लेखी कळवलंय। तसंच सोबत एसआयटीची शासकीय नियमावलीही चितळे यांनी पाठवून दिली आहे। त्यामुळे सिंचन घोटाळ्याची चौकशी फारसच ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पण तुला ठिबकवर लावता येत असेल तर लाव, नाहीतर ते ठिबक कसं करायचं शिकून घे। सिंचन घोटाळ्याची चौकशी फारच ठरू नये यासाठी सर्व अधिकारी आणि नेत्यांना एसआयटीच्या कक्षेत आणण्याची मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। आम्ही बाकी चौकशी करू शकत नाही, याचा अर्थ राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही, केवळ प्रशासनिक अनियमित चौकशी होणार, हे पुरेसं नाही आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिलं आहे की परिच्छेद 3 बदला आणि आमच्या सगळ्यांच्या तक्रारी तुम्ही घ्या, त्याची चौकशी चितळे साहेबांना करू द्या। आणि मुख्यमंत्री जर करणार नसतील, ते जर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार असतील, तर मी कोर्टात जायची तयारी केली आणि कोर्टाकडनं आम्ही हे हायकोर्टाकडनं रुलिंग आणू की याची चौकशी झाली पाहिजे। दरम्यान माधव चितळे